जातीचा विषय आपल्या जरांगे मनोज दादा जे आहे ते आमचं काळीच गद्दारांना क्षमा नाही. गावातील गावकऱ्यांच्या खोट्या सह्या घेऊन डॉक्टर रमेश तारक हा सरकारचा हस्तक आहे आणि जरांगे पाटलाबद्दल काही बोलाल तर याद राखा जशाच त्याच उत्तर आम्ही देऊ. गावकऱ्यांचा विरोध असता तर त्या दिवशी रात्री 1:30 वाजता रमेश तारकने याच्यामध्ये आर्थिक हित साधलेलं आहे. काम केलं काळ पासाचं म्हणजे त्यांना बक्षीस दिलेलं आहे. मराठा समाजाने ते आतापर्यंत ते फिरत होते दादा सोबत, बरोबर आहे. आम्ही ज्यावेळेस गॅलेक्सीला जायचो ते म्हणायचे दादा झोपलेले, दादाला भेटू द्यायचे नाही, बाहेर म्हणायचे. एवढं म्हणजे त्यांनी दादावरती प्रेशर आणून आम्हाला सामान्य समाजाला भेटू देत नव्हते. मेन पॉईंट असा होता त्यांचा. आणि पुढे जर बघितलं त्यांची धतिंग समाजावरती, सामान्य समाजावर धतिंग. आणि त्यांना ज्यावेळेस दादा पाणी घेत नव्हते, बरोबर, ते कोणता बावस्कर काय नाव आहे त्याचं, भारस्कर, हा भारस्कर, त्यावेळेस त्यांनी म्हणजे तुम्ही बाजूला त्या व्यक्तीनं मला असं कुठतरी वाटतंय त्या व्यक्तीने ते दात घेऊन कुठतरी सरकारला कुठतरी मदत केलेली मला असं वाटतं त्यांनी हे आंदोलन हे बंद करण्यासाठी. तुमचं असं म्हणणं आहे का की बारसकरांनी जे गौप्यस्फोट केले मध्यंतरीच्या काळात त्यामध्ये यांचा 100% हात आहे सरकारचा आणि यांचा 100% हात आहे. यांना पेट्या आलेल्या आहे. त्यावेळेस यांनी निवेदन दिलेले. पहिले गाडीमध्ये बसण्यासाठी चिटकत होते, लटकत होते दादासोबत, त्यावेळेस यांना जमलं का? मग आज का हे बाजूला गेले? ज्यावेळेस मराठ्याच्या तोंडाला घास आलेला यांनी काढलाय ह्या व्यक्तीमुळे गेलाय. ह्या व्यक्तीमुळे जो लढा आहे ते कुठेतरी मागे आलाय काही दिवस. आम्ही त्या व्हिडिओमध्ये पाहिलं आज की तुमच्या हातामध्ये शॉल, बुके आणि इतर गोष्टी देखील होत्या. तर तुम्ही काय म्हणून ते बक्षीस दिलं ना त्यांना, सत्कार केला आम्ही त्यांचा. अगोदर बक्षीस मग शिक्षा, बक्षीस आहे ते आमच्या पद्धतीने ते बक्षीस म्हणायचं आम्हाला. त्यांना जे बक्षीस दिलेलं आहे ना ते बक्षीस आहे त्यांना, फुलं जी होती ते बक्षीस आहे त्यांना. त्यांनी असं समजून घ्यावं. हे बघा, कुठलीही लढाई जर लढायची असेल तर नियोजन लागतं. आम्ही जर त्याला काळं फासायचं या उद्देशानं सरळ गेलो असतो तो आम्हाला भेटला नसता. तो पळून गेला असता किंवा त्यांनी दार लावून घेतला असता किंवा आम्हाला भेटला नसता. आम्ही त्याला बुके आणि शाल घेऊन भेटायला गेलो यासाठी की त्याचा आम्हाला सत्कार करायचा होता. तेव्हा त्याने आम्हाला एंट्री दिली. जर आम्ही असं तयारीने गेलो नसतो आम्हाला भेटला असता. गनिमी काव पद्धत आम्ही वापरलेली. त्यांना अजून पण विनंती आहे, तुम्ही दादाला विरोध करू नका दादाला, कारण की तुमचं पण नेतृत्व छान आहे. तुम्ही डॉक्टर आहेत, तुम्ही शिकले सवरलेले माणसं आहे. काही गोष्टीसाठी तुम्ही विरोध का करता? एवढ्या समाज 6 करोड समाज आहे मराठा. त्यांना तुम्ही तोंडाला आलेला घास काढू नका ना. तुम्ही असे विरोध येऊ, तुम्ही जर रात्रंदिवस सोबत राहिले परत तुम्हीच विरोध करायले मग आम्ही काय समजायचं? आम्ही तुम्हाला शिक्षा देणार आहे 100%, कारण की आमचं ते काळीच आहे. जरांगे मनोज दादा जे आहे ते आमचं काळीच आहे आजच्या डेटला. सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गद्दारांना क्षमा नाही. गेल्या काही दिवसापूर्वी पुन्हा एकदा ज्यावेळेस मनोज जरांगे यांना अंतरवालीमध्ये उपोषणाला बसायचं होतं, तत्पूर्वी तेथील डॉक्टर रमेश तारक याने गावातील गावकऱ्यांच्या खोट्या सह्या घेऊन जालन्याच्या SP साहेबांना ते निवेदन दिलं की तुम्ही जरांगे पाटलांना आमच्या गावात उपोषण बसायला परवानगी देऊ नका. याचा सरळ अर्थ होतो डॉक्टर रमेश तारक हा सरकारचा हस्तक आहे आणि याने मराठा आरक्षणाला विरोध केला. ही गोष्ट आमच्या जिवारी लागली. हे आम्हाला पटलं नाही. त्याचं आज तोंड काळं केलं. आज फक्त तोंड काळं केलं. याच्यानंतर जर मराठा आरक्षणाला आणि जरांगे पाटलाबद्दल काही बोलाल तर याद राखा जशाच त्याच उत्तर आम्ही देऊ. नाही, गावकऱ्यांचं मी स्पष्ट करतो, अंतरवाली सराटीत गावकऱ्यांनी खूप आम्हाला सहकार्य केलं. त्यांचा अजिबात या आंदोलनाला असेल, या उपोषणाला असेल, आमच्या मागण्याला असेल, अजिबात त्यांचा विरोध नव्हता. सर्व गावकऱ्यांचे मी आभार मानतो. त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. परंतु डॉक्टर रमेश तारकने काय केलं? त्यांच्या खोट्या सह्या घेऊन, आता गावकरी म्हणल्यानंतर साहजिक त्याला सगळं नाव माहीत असणार, त्याला सगळ्याचं नाव लिहिलं, समोर डमी सह्या केल्या. जर गावकऱ्यांचा विरोध असता तर त्या दिवशी रात्री 1:30 वाजता 1 ते 1:30 वाजता भर पावसात गावातल्या लक्ष्म्या, गावातल्या महिला दादाला भेटायला आल्या नसत्या. आम्ही गावचे सरपंच पांडुरंग तारक यांच्या शेतावर होतो. तिथं रात्री 1-1:30 वाजता महिला भर पावसात आल्या होत्या की दादा तुम्ही
आंतरवाली सराटी सोडायची नाही, उपोषण आमच्याच गावात करायचं, हा आग्रह करण्यासाठी, ही विनंती करण्यासाठी सर्व लक्ष्म्या सरपंच पांडुरंग तारक यांच्या शेतावर आल्या होत्या. त्याचा मी साक्षीदार आहे, पोपटराम साक्षीदार आहे. जर गावकऱ्यांना त्रास झाला असता, जर गावकऱ्यांचा विरोध असता, तर लक्ष्मी आल्या नसते त्यांना विनंती करायला. त्याचा मी साक्षीदार आहे. याचा अर्थ डॉक्टर रमेश तारक हा सरकारचा हस्तक आहे, त्याला सोडणार नाही आम्ही. आलंय त्यांच्याकडे 100% आर्थिक देवाणघेवाण झाल्याशिवाय रमेश तारकने विरोध केला नाही. रमेश तारकने याच्यामध्ये आर्थिक हित साधलेलं आहे. भले याचे पुरावे आमच्याकडे नाही, पण 100% आम्हाला विश्वास आहे, खात्री आहे, ही शक्यता नाकारता येत नाही. 100% आर्थिक व्यवहार झालेला आहे आणि आर्थिक व्यवहारातूनच हे घडलेलं आहे.